आजची आपली मराठमोळी खोबऱ्याची चटणी। तर ह्या मी इथं मिरच्या घेतल्या आहेत। ह्या एवढ्या मिरच्या, 1 वाटी खोबरं, हा एवढा लसूण, 1 वाटी खोबऱ्याची चटणी करण्यासाठी एवढा तरी लसूण मिनिमम घ्यायचा। त्याच्यानंतर हे मीठ आपल्या आवडी अनुसार आणि मिरच्या निवडून घेऊन, सगळ्या मिरच्या निवडून घ्यायच्या। हे खोबऱ्याचे काप असे छोटे छोटे करून घ्यायचे। खोबऱ्याचे छोटे छोटे काप केल्यानंतर हे सगळं अगदी बारीक मिक्सरला पिसून घ्यायचं। छोट्या भांड्यात, मोठ्या भांड्यात, आपल्याकडे जसंही भांडं असेल त्या भांड्यामध्ये चांगलं छान मस्त बारीक वाटून घ्यायचं। आणि तसं जर वाटल्या गेलं नाही तर थोडंसं तेल टाकून वापरायचं, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आणि याच्यात दुसरं काही टाकायचं नाही, फक्त लसूण, खोबरं, मिरची आणि मीठ। आणि वाटण्यासाठी तुम्हाला जे काय किती तुम्ही तेल खाता त्याच्यावरती, जितकं तेल खाताय तितकं तेल त्याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं, बारीक वाटायचं। आणि ही चटणी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, पराठा, अगदी पावासोबत खाल्ली तरी छान लागते, ब्रेडसोबत खाल्ली तरी छान लागते, तसंही वरण भातासोबत तोंडी लावायला घेतली तरी छान लागते। खूप छान रेसिपी आहे आणि चटणी खूप टेस्टी होते। एकदा जर केली तर तुम्ही वेळ सारखं करून खात जाल। खूप छान चटणी लागते ही। तर ही चटणी तुम्ही एकदा करून बघा। हे सगळे असे काप करून घेतले, त्याच्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। सगळे पूर्ण पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे, मिरचीपासून सगळं। आणि एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं। फिरून घेतल्याच्या नंतर अशीच रेसिपी कारळ्याच्या चटणीची सुद्धा। कारळ्याच्या चटणीला सुद्धा कारळे भाजून घ्यायचे, थोडेसे कारळे भाजायचे, लसूण घ्यायचा, मीठ आणि मिरची। आणि कारळे भाजून झाल्याच्या नंतर मीठ मिरची पहिली बारीक करून घ्यायची, त्याच्यानंतर वरती कारळे भाजलेले, कारळे म्हणतात, कुणी खुरसणी म्हणतात, अशा ह्या दोन्ही चटण्या फक्त त्याच्यासाठी लसूण, मीठ आणि मिरची। आणि मग कारळ्याची चटणी करायची तर कारळे टाकायचे, खोबऱ्याची चटणी करायची तर खोबरं टाकायचं। पण ही चटणी तुम्ही एकदा करून बघा, खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागते। तर आता हे मी ऑलरेडी मिक्सरला